मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इक्बाल हुसेन पठाण. आमची इथं 2.5 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये 86-032 ऊसाची लागण चालू आहे. पाऊस झाल्यामुळं ऊसाची लागण सुरुवात केलेली आहे आणि लागणीचं प्रकार असा आहे, रासायनिक खत टाकून गेरी मारून अगोदर वाळल्यामध्ये लागण करतो आणि नंतर पाणी देतो. किती वर्षाचं पीक आहे हे आम्ही 2 वर्ष घेतो. 2 वर्ष खोडवा घेताय. खोडवा घेतो. हे आता बियाणं कसं टन आणला तुम्ही? हे 2800 रुपये टन घेतले. 28 टन कुठनं आणला? इथंच गायकवाड म्हणून आहे. गायकवाड. मग आता 1 एकर ऊस लावायला किती खर्च येतो? 1 एकरला आता आपल्याला 3 टन तरी ऊस लागतो. 2 एकर आहे आमचं, 6 टन ऊस आणले. एकूण खर्च किती आहे वर्षाचा? 2 वर्षाला खर्च एक 60 ते 70 हजार पर्यंत जाईल 2 एकराला. एकरी किती टन उत्पन्न निघतं? आता गेल्या वेळेला मी जी पाठवलं होतं त्यावेळेला 2 एकरामध्ये 87 टन ऊस गेला पाठीमागच्या वर्षी. मग आता ह्या वर्षी किती निघेल अंदाज? यावर्षी 100 टन जाईल असं अपेक्षा आहे. बरं, आता ऊस कुठं पाठवणार आहे तुम्ही आल्यानंतर? मी आता पाठीमाग चंपडला पण आता जतला पाठवायचं. जतचं चालू झालं आपल्या एरियात म्हणल्यावर जतला पाठवायचं. म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडते ऊस? परवडते म्हणजे बाकीवर सगळ्या रोगराई असल्यामुळे ऊसाची खेती कसं पाणी असणारला परवडते, पाणी नसणारला जरा प्रॉब्लेम. यावर्षी पाण्याची काय परिस्थिती? यावर्षी पाण्याची परिस्थिती चांगली आहे. बंधारे भरून गेलेत, जलयुक्तमधनं कामं झालेत, तलाव भरलेत, बंधारे भरलेत, नाला बांध भरला आहे, नाला खोलीकरण झाले, त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आणि बोरची पाणी वर आले आता पातळी. त्यामुळं कुठेही जरा जमिनीत गेलं तरी हा एरियामध्ये पाणी चांगलं आहे. आणि आमच्याकडे एक नैसर्गिक असा डोंगर आणि वड असं वर आहेत गावाच्या आणि पाणी वरून खाली येते, त्यामुळे आमच्या शेतीला खाली पाणी उत्पादन चांगलं. ऊस लावडेल का आर्थिक मदत घेतल्या तुम्ही? कसं ऊसाचं काय आता विकास सोसायटी आपलं पीक कर्ज घ्यायचं. ओके.